आपण आता आलोय कन्याकुमारी मध्ये. देवी पण इतकी सुंदर दिसत होती ना, तिचं ते गोंडस रूप अक्षरशः अजूनही माझ्या डोळ्यासमोरून म्हणून जात नाहीये. ती तेजस्वी होती म्हणे की मारी करणारे जे लोक आहेत ते त्यांची दिशा चुकायचे. ती लाट बघ ना किती छान दिसायला लागल्या. तर हे ठिकाण इतकं खास आहे कारण इथे पार्वती मातेचं कन्या रूपात पूजन केलं जातं. ती अजूनही इथे तपस्या करते असं समजलं जातं. तर आपण आता दर्शन घेऊया. कन्याकुमारीचं मंदिर आहे ना, ते शक्तिपीठांपैकीच एक आहे. तर इथं समोर समुद्र आहे, मागं मंदिर आहे. तर इतकं छान वाटतंय आणि एकदम शांत वाटतंय इथं आलो तर. कन्याकुमारी मंदिर हे देवीच्या कन्या रूपाला समर्पित आहे. पुराणानुसार देवी कुमारीने भगवान शिवांशी विवाह करण्यासाठी कठोर तपस्या केली होती, पण काही कारणांमुळे तो विवाह होऊ शकला नाही, म्हणून देवी कुवारीच राहिली. आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय ती म्हणजे फुलं. गजरे, कमळाची फुलं इतकं छान वाटत होतं ना, इतका छान सुगंध सुटला होता सगळीकडे. आणि हो, याच मंदिराला भगवती अमन टेम्पल असंही म्हणतात. भगवती म्हणजे देवी पार्वतीचंच दुसरं रूप आहे. तर असं प्रचलित आहे की तिचं वास्तव्य अजूनही इथे आणि देवी इथे अजूनही तपस्या करते. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी जी मला कळाली की इथे मातेला एक हिऱ्याची नथ आहे जी इतकी चमकते, इतकी तेजस्वी आहे ना. तर म्हणे पूर्वी इथे जे लोक मासेमारी करत होते ना, तर त्यांची अक्षरशः दिशा चुकायची कारण तो इतका प्रकाश होता. तर त्यांना असं वाटायचं की सूर्योदय झाला की काय, किंवा त्याच्यामुळे ते दिशा चुकायचे. तर ते इथे आता खूप मोठी अशी भिंत बांधली आहे त्या लोकांनी. तर आमचं दर्शन वगैरे खूप छान झालं आणि देवी इतकी सुंदर आहे ना, असं वाटतं की बघतच बसावं आणि हलू नये. तर इथे आत कॅमेरा वगैरे नेऊ देत नाही, त्यामुळे मी आतलं शूटिंग नाही घेऊ शकले. तर हे बाहेरचं आहे देवी मंदिरातलं. इतकं सुंदर आणि इतकं शांत वाटतंय ना इथे. मी आता मंदिराच्या थोडंसं आत, बाहेर पण नाही, आत आहे उभे. तर कन्याकुमारी माता म्हणजे देवी पार्वतीचं रूप. देवी पार्वतीने बाणासूर नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी कन्याकुमारीचं हे रूप घेतलं होतं. तर इथे अशी कथा आहे की बाणासूर नावाचा राक्षस होता म्हणे, जो ज्यानं खूप इथं उच्छाद मांडला. तर त्यानं काहीतरी अशी भगवान शंकरांची तपश्चर्या केली होती की तो खूप शक्तिशाली व्हावा म्हणून. तर आणि भगवान शंकराकडून त्याने वर घेतला होता की त्याला कुणीही मारू शकेल नाही, फक्त एक कन्या म्हणजे न लग्न झालेली मुलगीच त्याला मारू शकेल. त्यामुळे देवी पार्वती मातेने त्याचा वध करण्यासाठी इथे रूप घेतलं होतं कन्येचं. तर म्हणून या शहराचं नाव कन्याकुमारी असं पडलं. खूप सुंदर मंदिर आहे, खूप त्यांचा परिसर खूप छान आहे, खूप स्वच्छ आहे आणि मंदिरामध्ये इतकी शांतता आहे ना की मन असं प्रसन्न होऊन गेलं. दर्शन पण आमचं खूप छान झालं. देवी पण इतकी सुंदर दिसत होती ना, तिचं ते गोंडस रूप अक्षरशः अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये. पण आता जातोय गांधी मंडपमकडे. खूप गर्दी आहे. मंडपम प्रसिद्ध आहे तर कारण इथे महात्मा गांधींच्या अस्थी ज्या आहेत त्या विसर्जित केल्या होत्या आणि त्या इथे ठेवलेल्या पण आहेत आय थिंक. त्यामुळं खूप काम आणि खूप रिस्पेक्टफुल वातावरण आहे इथलं असं म्हणेन मी. आणि आजूबाजूला पण असे छोटे छोटे शॉप्स वगैरे आहेत इथे. आणि बाय द वे गांधी मंडपम हे आपण जे हे पाहिलं होतं टेम्पल त्याच्या शेजारीच आहे. 1948 मध्ये गांधीजींच्या अस्थी इथे ठेवण्यात आल्या होत्या आणि त्याच्या स्मरणार्थ हे स्मारक इथे बांधलेलं आहे. इथलं आर्किटेक्चर ना खूप खास आहे कारण 2 ऑक्टोबरला सूर्यकिरण थेट गांधीजींच्या स्मारकावरती पडतात, पण पावसाचा एक थेंबही आत पडत नाही त्या वरच्या बिंदूमधून. हे स्मारक आपल्या खादी संस्कृतीचं एक ज्वलंत उदाहरण आहे. तर आपण आलो आता त्रिवेणी संगमकडे. त्रिवेणी संगम म्हणजे हिंद महासागर, बंगालचा उपसागर आणि अरेबियन समुद्र असे जिथे 3 समुद्र एकत्र येतात त्याला त्रिवेणी संगम असं म्हणतात. आणि त्रिवेणी संगममध्ये महात्मा गांधींच्या अस्थी पण विसर्जित केल्या होत्या. त्या इथे जवळ तुम्हाला दिसत असेल. तर आपण सकाळी आलेलो इथे स्वामी विवेकानंद मेमोरियल आणि हे त्रिवेणी संगम जवळच आहे खूप.
तर तुम्ही माझ्या मागं जो सभामंडप पाहताय तिथं ॲक्च्युली 16 पोल दिसतील तुम्हाला, पण मध्ये केरळमध्ये जे सुनामी आली होती त्यामुळे ही जी छत्री, हिला एक छत्री पण म्हणतात, ही छत्री अशी झुकली होती, तर ती सरळ करण्यासाठी एक त्यांनी सेंटरला एक पोल बांधलेला आहे. तर हे आपल्या भारताचं शेवटचं टोक आहे आणि इथं आपलं जे व्ही शेप आहे भारताचा तो संपतो इथे. तर इकडे पाठीमागे स्वामी विवेकानंद मेमोरियल आहे, तिथेच कवींचं ते स्टॅच्यू वगैरे आहे आणि इकडच्या बाजूला मंदिर आहे. सो असं सगळं समुद्र आणि सगळं असं खूप छान वाटतं. इथे खूप छान वातावरण आहे, खूप शांत, थोडी गर्दी आहे पण मस्त आहे. इथे खूप छान वातावरण आहे आणि समुद्रामुळे एक वेगळंच आनंद, एक उत्साह, एक पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली आहे. ती लाट बघ ना किती छान दिसायला लागली साथ दळताना. किती सुंदर आहे हे सगळं, खरंच यार. तर अशा पद्धतीने आपला कन्याकुमारी डे 2 व्लॉग इथेच संपतो. इकडे आपण कन्याकुमारीचं मंदिर पाहिलं, तिकडे आहे स्वामी विवेकानंदाचं मेमोरियल पाहिलं, समुद्र आहे पाठीमागं. अप्रतिम दिवस होता आजचा. नेक्स्ट डे पण असाच एक्सप्लोरिंग आणि खूप मजेशीर असणार आहे. तर केरळा ट्रिपचा दिवस 3रा आहे उद्या. तर नेक्स्ट व्लॉग उद्या येईल. तोपर्यंत स्टे ट्यून, कीप वॉचिंग, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड बाय.